आहे परत एकदा पाहून घ्या। वरून 2 नंबरचा टॅब इथं आपल्याला दुरुस्ती करायची आहे आणि या टॅबमध्ये आपल्याला दुरुस्त करायच्या अगोदर सारांशमध्ये जाऊन त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आपल्याकडे नसेल तर नोंद करून घ्यायची आहे। तर सर्वांना नमस्कार, मी प्रगणक जगन्नाथ अंबी। तर आपण जनगणनेचं काम पूर्ण करून दिलेलं आहे, पण त्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत, काही विसंगती आहे आणि आपल्या जनगणनेच्या ग्रुपवरती PDF रूपात ती विसंगती आलेली आहे। तर ती विसंगती कोणती आहे, ती कशी ओळखायची आणि ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ती विसंगती किंवा ती त्रुटी कशी दूर करायची या संदर्भात संपूर्ण बारकावे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तत्पूर्वी माझी सर्व प्रगणकांना विनंती आहे की कृपया व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, तेवढं कृपया सबस्क्राईब करा। तर चला आपण ही संपूर्ण विसंगती आणि ती कशी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दूर करायची याचे संपूर्ण बारकावे पाहूया। तर प्रथमतः अशी व्हॉट्सअपला आपल्याला एक PDF आलेली असेल, तर याच्यामध्ये बघा हे असे आपल्याला कॉलम दिसतात, ते थोडेसे मी झूम करतोय। तर या कॉलममध्ये पहिला आहे जिल्ह्याचे नाव, तर यामध्ये जिल्ह्याचे नाव, त्यानंतर उपजिल्ह्याचे नाव, त्यानंतर प्रकार, त्यानंतर HLB क्रमांक आणि त्यानंतरचा आहे HLBमध्ये गणना केलेल्या एकूण कुटुंबांची संख्या। तर इथंपर्यंतचे जे कॉलम आहेत, हे एवढे जे कॉलम आहेत, या एवढ्या कॉलममध्ये आपल्याला कोणतीही त्रुटी नाही आहे, तर ती आपली माहिती आहे। त्रुटी चालू होती ती या कॉलमपासून। बघा इथं मानवाकडून मैल उचलणे यामध्ये काही त्रुटी आहेत, काही HLB क्रमांकाच्या, त्या त्रुटी कशा ओळखायच्या। त्यानंतर दुसरी त्रुटी आहे LPG असूनसुद्धा जळण किंवा अवशेष किंवा रॉकेलचा वापर करणे अशी या ठिकाणी त्रुटी राहिलेली आहे। परिसरातील नदी अशी इथं त्रुटी आहे। प्रकाश मिळण्यासाठी रॉकेल असं ऑप्शन निवडलेलं आहे, ही एक त्रुटी आहे। आणि शेवटचा एक ऑप्शन आहे तो म्हणजे प्रकाश नाही असं आपण ॲप्लिकेशनमध्ये त्रुटी ठेवलेली आहे। तर आता आपण एक या ठिकाणी बघा हा प्रगणक क्रमांक आपण 20-21 यांची ही जी त्रुटी आहे किंवा 21 आणि 22 ह्या दोन ज्या आहेत या दोघांच्या नेमक्या त्रुटी काय आहेत, तर इथं बघा पर्सेंट दिलेलं आहे आणि पुढं 5% वगैरे असं काहीतरी म्हटलेलं आहे। तर आपल्याला हे पर्सेंट वगैरे काही बघायची काही गरज नाही, फक्त कोणत्या कॉलममध्ये त्रुटी राहिलेली आहे। आता इथं बघा 21 नंबर आणि 22 नंबर जर पाहिलं तर इथं 2 त्रुटी आपल्याला ह्या दिसतात आणि ती त्रुटीवरती काय आहे तर मानवाकडून मैल उचलणे असं या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये क्लिक झालेलं आहे। ते 21 आणि 22 यांना ते चेंज करायचं आहे। त्यानंतर पुढे जाऊन आपण बघितलं तर बघा इथं सर्वात वरती 1 नंबरला परिसरामध्ये नदी असं त्यांनी टाकलेलं आहे, हा HLB क्रमांक आहे, 9 क्रमांक आहे, यांची ही त्रुटी आहे। आणि बऱ्याच जणांनी प्रकाश नाही असं टाकलेलं आहे शेवटच्या कॉलममध्ये, तर त्या HLB क्रमांकाने ही आपली त्रुटी अशी पाहिजे आहे। तर माझा HLB क्रमांक आहे 536, तर 536 जर आपण जाऊन बघितलं तर सर्वात शेवटी मी तुम्हाला जाऊन दाखवतोय आणि ती त्रुटीसुद्धा मी दूर केलेली आहे। ती कशा पद्धतीनं दूर केलेली आहे तेही मी आपल्याला दाखवतो। हे पहा इथं 536 प्रगणक क्रमांक या ठिकाणी हा कॉलम काय आपल्याला पाहायचं नाही आहे। इथून जर आपण बघितलं 536 मध्ये कोणतीही त्रुटी नाही, फक्त शेवटून 2 नंबरचा कॉलम जो दिसतो इथं मला त्रुटी दिसते। तर ही त्रुटी काय आहे तर प्रकाशासाठी रॉकेल असं नजर चुकीनं क्लिक झालेलं आहे। तर प्रकाशासाठी वीज किंवा सौर ऊर्जा असं ऑप्शन पाहिजे, पण ते क्लिक झालेलं आहे। आता जवळपास माझ्याकडे एकूण 150 गणनाघरं आहेत, तर या 150 गणनाघरांमध्ये नेमकी त्रुटी कोणत्या गणनाघरामध्ये आहे हे मात्र आपल्याला इथं समजत नाही आणि ही सर्वात मोठी कसरत आहे। मग ही त्रुटी शोधायची कशी, तर त्यासाठी 3 मार्ग आहेत। मी परत एकदा सांगतोय की ही त्रुटी शोधायची कशी यासाठी 3 मार्ग आहेत। त्यातला पहिला मार्ग म्हणजे ज्यांनी काम करत असताना, फील्डवरती काम करत असताना कच्च्या नोंदी ठेवलेल्या आहेत आणि सर्वच्या सर्व 34 प्रश्नांच्या नोंदी ठेवलेल्या आहेत, त्यांच्यासाठी त्या कच्च्या नोंदी पाहून ही त्रुटी शोधणं थोडंसं सोपं आहे। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्रुटी शोधण्यासाठी जसं की परिसरामध्ये नदी असं काही जणांची त्रुटी आपल्याला या ठिकाणी इथं दिसते, तर कुठं असा परिसर आहे की जिथं आपण नदी क्लिक केलेला आहे किंवा कुठं असं आहे की मानवाद्वारे मलनिस्सारण आपण क्लिक केलेलं आहे, हे जर आपल्या लक्षात असेल आणि तो परिसर नेमका कुठं आहे हे जर आपल्या लक्षात आलं असेल, तर आपण नकाशा काढलेला आहे, त्या नकाशामध्ये जाऊन आपण तो गणनाघर नेमका कोणता आहे हे पाहून ते गणनाघर आपण ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून त्यातली ती त्रुटी आपण सुधारू शकतो। किंवा काही ठिकाणी इथं बघा बऱ्याच जणांनी प्रकाश नाही असं लिहिलेलं आहे, तर कोणत्या अशा घरामध्ये की जिथं तुम्हाला वीज नाही असं जाणवलेलं आहे, हे जर तुम्हाला क्लिक झालेलं असेल तर नकाशामध्ये पाहून ते गणनाघर पाहून आपण स्पेसिफिक तेवढंच गणनाघर उघडून ते दुरुस्त करू शकतो। पण माझी जी त्रुटी राहिलेली आहे ती त्रुटी आहे विजेच्या ठिकाणी रॉकेल असं झालेलं आहे। मग नेमक्या 150 घरांमध्ये असं कोणत्या घराला मी रॉकेल सिलेक्ट केलेलं आहे हे माझ्याकडं कच्च्या नोंदीसुद्धा नाहीत आणि मला या ठिकाणी ते क्लिकसुद्धा होत नाही। मग अशा वेळेला तिसरा पर्याय माझ्याकडे राहतो की जो 80% लोकांना हाच पर्याय वापरावा लागणार आहे, ते म्हणजे तुम्ही जेवढी गणनाघरं केलेली आहेत ती सर्व गणनाघरं तुम्हाला ओपन करून पाहावी लागतील आणि त्यानंतरच ती त्रुटी शोधावी लागेल। आता मी माझी जवळपास 150 गणनाघरं या ठिकाणी शोधलेली आहेत आणि ही त्रुटीसुद्धा मी या ठिकाणी काढलेली आहे, ती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय। मी डायरेक्ट ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करतो आहे। बघा ॲप्लिकेशन ओपन करतो आहे, इथं मी माझा 4 अंकी जो आहे
हा पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर बघा हे ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. ओपन झाल्यानंतर मी जवळपास ही PDF आल्यानंतर 2 ते 3 तास या ठिकाणी माझी त्रुटी शोधत होतो आणि अखेर मला माझी त्रुटी सापडली. ती म्हणजे गन्ना घर क्रमांक 61 मध्ये विजेच्या ऐवजी रॉकेल असं झालेलं होतं आणि ही त्रुटी मी दुरुस्त केलेली आहे. त्यासाठी मला सर्व गन्ना घर या ठिकाणी चेक करावी लागली. तर यासाठी सर्वात अगोदर काय करावं लागेल, तर इथं तुम्हाला हे जे 6 टॅब दिसतात, तर या 6 टॅबपैकी बघा मी नीट बारकावे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की या 6 टॅबपैकी आपलं काम जे आहे ते या टॅबमध्ये आहे. म्हणजे वरून 2 नंबरच्या टॅबमध्ये आपलं काम आहे. पण बघा मी परत सांगतोय, पण आपल्याला त्याच्या अगोदर या 4 नंबरच्या टॅबमध्ये जाऊन सारांशमध्ये जाऊन थोडंसं ओपन करून पाहायचं आहे. आणि ओपन करून पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की इथं आपण सगळी भरलेली माहिती आपल्याला या ठिकाणी इथं दिसणार आहे. इथं डोळ्यावरती क्लिक केलं तर आपण काय माहिती भरली होती ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्यासमोर इथं ओपन होणार आहे. तर या सारांशमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की बघा माझी 61 नंबरचं गन्नाघर जे आहे ते मी 61 नंबरच्या गन्नाघरामध्ये जातोय, ते मी भरलेलं आहे. तर इथं काय दाखवतं पहा. बघा 61 नंबरचा गन्नाघर ओपन केल्यानंतर 55 61 ओके हां, हे बघा 61 नंबरचं गन्नाघर जे आहे ते इथं खाली जर तुम्ही स्थिती बघितली तर पूर्ण असं आलेलं आहे. कारण मी हे गन्नाघर ओपन करून या ठिकाणी ती माहिती अपडेट केलेली आहे, पण अजून सिंक केलेली नाही. जर तुम्ही खालची माहिती बघितली तर स्थिती सिंक केली असं आलेलं आहे, पण 61 नंबरच्या गन्नाघरामध्ये पूर्ण असं आलेलं आहे. कारण मी अद्याप ती माहिती सिंक केलेली नाही किंवा चिन्हांकित केलेली नाही. पण मग ही त्रुटी नेमकी मी कशी दुरुस्त केली किंवा यासाठी सारांशमध्ये कशासाठी मी गेलो, तर सारांशमध्ये एवढ्यासाठी जायचं आहे आपल्याला की आपण त्रुटी दुरुस्त करत असताना या सारांशमध्ये आपण कोणकोणते घटक भरलेले आहेत. म्हणजे नंबर 4 जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, नेमकं आपण मोझॅक टाईल्स वापरलेला आहे का सिमेंट वापरलेलं आहे. हे जर कच्च्या नोंदी आपल्याकडे जर नसतील, बघा मी परत रिपीट करतोय, जर आपल्याकडे कच्च्या नोंदी नसतील आणि आपल्याला जर त्रुटी सापडलेली असेल तर प्रथमतः सारांशमध्ये जाऊन हा सगळा डाटा तुम्हाला एका कागदावरती लिहून घ्यावा लागेल त्या व्यक्तीचा. कारण त्या व्यक्तीतल्या कुटुंबांची संख्या किती आहे, विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे, त्यांचा मुख्य आहार कोणता आहे, हे सगळं आपल्याला या सारांशमध्ये आपण टिक केलेलं आहे. आणि आपली एखादी त्रुटी म्हणजे 19 नंबरची माझी ही त्रुटी राहिलेली होती की 19 नंबर वीज असं पाहिजे होतं, प्रकाशाचा मुख्य स्रोत, तिथं रॉकेल झालेलं होतं. पण ही बाकीची सगळी माहिती जी आहे ती सगळी माहिती आपण भरत असताना ती सगळी माहिती जाते आणि ती परत भरावी लागते आपल्याला. यासाठी या सारांशमध्ये येऊन ही सगळी माहिती आपल्याला एका कागदावरती पहिल्यांदा नोंद करून घ्यावी लागेल आणि मगच आपल्याला ती त्रुटी या ठिकाणी दूर करण्यासाठी 2 नंबरच्या टॅबमध्ये जावं लागेल. तर प्रथमतः मी सारांशमध्ये येऊन ही सगळी माहिती त्या व्यक्तीची पहिल्यांदा एका कागदावरती लिहून घेतली आणि लिहून घेतल्यानंतर मी इथून बॅक आलो आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला दाखवतोय बघा, आपल्याला जी त्रुटी दूर करायची आहे ती या 2 नंबरच्या कॉलममध्ये, या 2 नंबरच्या इथं कॉलममध्ये येऊन इथं म्हटलेलं आहे बघा, आधीच सिंक केलेला डाटा संपादित करा. याच्यावरती येऊन आपल्याला क्लिक करायचं आणि ती त्रुटी आपल्याला दूर करायची आहे. इथं आपल्याला क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं सिंक केले ही सगळी माहिती येईल. आता मी 61 नंबरचं गन्नाघर आणि त्याची त्रुटी दूर केलेली आहे, त्यामुळे कदाचित 61 नंबरचं गन्नाघर मला इथं दिसणार नाही. चला पाहूया ते दिसतं का. बघा या ठिकाणी मी 61 नंबरचं गन्नाघर 59 60 नंतर बघा हे बघा 60 झाल्यानंतर इथं मला 62 दिसतं. 61 नंबरचं गन्नाघर मला दिसत नाही, कारण मी ते इथं येऊन ती त्रुटी दूर केलेली आहे. त्यामुळे ते मला इथं दिसत नाही. ते केव्हा दिसेल, जेव्हा ती माहिती मी सिंक करणार आहे आणि चिन्हांकित करणार आहे, तेव्हा मला ती माहिती इथं दिसणार आहे. मग आता ही माहिती इथं येऊन दुरुस्त कशी करायची, तर आणखीन एक त्रुटी मला माझ्या याच्यामध्ये सापडलेली आहे की ते म्हणजे 71 नंबरच्या गन्नाघरामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव या ठिकाणी मराठी असं टाईप झालेलं आहे, त्यांनी स्वगणना केलेली होती आणि ती मी तुम्हाला आता दुरुस्त करून दाखवणार आहे. पहा इथं बघा, ओळ क्रमांक 72, गन्ना घर क्रमांक 71 आणि स्थिती जर बघितली सिंक केली आणि वरती कुटुंब प्रमुखाचे नाव जर तुम्ही बघितलं तर ते मराठी असं झालेलं आहे. आता ते मराठी जे नाव झालेलं आहे तिथं मला कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आहे. यासाठी मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, सारांशमध्ये मी आलेलो आहे. सारांशमध्ये येऊन 71 नंबरचा जे गन्नाघर आहे, या 71 नंबरच्या गन्नाघरामध्ये मी इथं जाईन. प्रथमतः माहिती दुरुस्त करायच्या अगोदर बघा, व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण मी बरेच बारकावे या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगतो आहे, कारण प्रत्येकांच्याकडेच ही कच्ची माहिती असेल असं नाही किंवा कदाचित ती घाईगडबडीत लिहिलेली असल्यामुळे ती आपल्याला कळेल दिसेल असंही नाही. बघा इथं गन्नाघर क्रमांक 71, तर इथं आल्यानंतर सारांशमध्ये येऊन या डोळ्यावरती क्लिक करा आणि या व्यक्तीची जी काही माहिती भरलेली आहे, कुठं कुठं टिक केलेलं आहे, ते सगळं तुम्ही एका कागदावरती नोंद करून घ्या. जसं की मी इथं तुम्हाला दाखवतोय, मी याच्यामध्ये सगळी माहिती या ठिकाणी अशी नोंद करून घेतलेली आहे अगोदरच. तर ही सगळी माहिती मी प्रथमतः सारांशमध्ये येऊन त्यांची माहिती नोंद केली. इथं मला कुटुंब प्रमुखाचं नावसुद्धा दिसलं, ते नावसुद्धा मी या ठिकाणी नोंद करून घेतलं आणि नंतर मी ही त्रुटी दूर करण्यासाठी म्हणून या ठिकाणी या 2 नंबरच्या
या टॅबवरती येईल आणि आता मी माझी त्रुटी दूर करणार आहे. अगदी तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं तुमची जी त्रुटी राहिलेली आहे ती पहिल्यांदा तुम्हाला शोधावी लागेल. शोधल्यानंतर सारांशमध्ये जाऊन जर तुमच्याकडे कच्च्या नोंदी नसतील तर त्याची पहिल्यांदा कच्च्या कागदावरती संपूर्ण नोंद घ्यावी लागेल आणि मग या 2 नंबरच्या टॅबमध्ये येऊन तुम्हाला ती त्रुटी दूर करावी लागेल. तर आता मी एक 71 नंबरची त्रुटी राहिलेली आहे ती तुम्हाला पहिल्यांदा दुरुस्त करून दाखवतो. तर मी 71 नंबरचा गणनागर पहिल्यांदा ओपन करतो आणि त्यानंतर आपण ही त्रुटी दुरुस्त करूया. तर दुरुस्त करण्यासाठी काय करायचं आहे, नेमकी काय माहिती विचारली जाते आणि कागदावरती ही माहिती का लिहून घ्यायची याचं कारणसुद्धा तुम्हाला इथं या ठिकाणी समजणार आहे. बघा, गणनागर क्रमांक 71 कुटुंब प्रमुखाचे नाव मराठी असं झालेलं आहे. आता इथं मला कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आहे जे माझी कागदावरती माहिती ऑलरेडी उपलब्ध आहे. तर इथं पेन्सिल किंवा पेनासारखं आपल्याला जे चिन्ह दिसतं पहा, या चिन्हावरती जाऊन पहिल्यांदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला शिफारसीनुसार असं म्हणतं आणि कारण असं विचारलेलं आहे. तर इथं आल्यानंतर या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. काय आहे, पर्यवेक्षकाकडून, चार्ज कार्यालयाकडून आणि स्वतःकडून, अशा पद्धतीनं. तर आता जे काम करणार आहोत ते आपण स्वतःकडून करणार आहोत. त्यामुळे 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती स्वतःकडून याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा पुढे चालू ठेवा याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची छेडछाड करायची नाही किंवा करताही येत नाही. इमारत क्रमांक असेल किंवा गणनागर क्रमांक जो आहे तोच राहतो. तिथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही, छेडछाड करायची नाही आणि ती करताही येत नाही. खाली पुढे जा या टॅबवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वगणना केलेली आहे का ते विचारतं. आता इथं तुम्ही नाही असं म्हणा आणि सगळी माहिती भरायला चालू करा किंवा असेल तर होय म्हणा, परत ती आय डी वगैरे टाकावी लागणार आहे तुम्हाला. आता या व्यक्तीने स्वगणना केलेली नाही. बघा इथं संपूर्ण माहिती मला पहिल्यापासून परत भरावी लागणार आहे. म्हणून मी सारांशमध्ये जाऊन पहिल्यांदा ती संपूर्ण माहिती पहिल्यांदा कागदावरती लिहून घेतली आणि आता मला माहिती भरणं सोपं जाणार आहे. तर बघा, जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आता इथं सिकंदर करीम चौगले, की जिथं कुटुंब प्रमुखाचं नाव मराठी झालेलं होतं मी ते दुरुस्त केलेलं आहे. आणि पुढे जा. जोडप्यांची संख्या, कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या 2 सांगितलेली आहे. ती मी इथं क्लिक करतो आहे. पुढे जावरती क्लिक करतो आहे. त्यानंतरचा आहे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत हा नळाद्वारे म्हणून सांगितलेला आहे, तो मी क्लिक करतो आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता त्यांनी मला इथं ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे, परिसराजवळ असं म्हटलेलं आहे, म्हणून मी परिसराजवळच निवडतो आहे. त्यानंतरचा 19 प्रकाशाचा मुख्य स्रोत, 19 नंबरचा प्रश्न, त्यांनी मुख्य स्रोत वीज दिलेला आहे. इथंच बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला आहे पहा. मी परत एकदा रिपीट करतो आहे काही प्रश्न. तर बघा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत जवळ दूर आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत हा जो 17 नंबरचा प्रश्न आहे की जिथं बऱ्याच जणांचा घोळ झालेला आहे किंवा त्रुटी राहिलेली आहे. बऱ्याच जणांनी नदी किंवा झरा असं लिहिलेलं आहे. कदाचित ही दुरुस्ती अपेक्षित आहे. त्यामुळे हाच तो 17 नंबरचा प्रश्न की ज्यांची त्रुटी राहिलेली आहे. त्यानंतरचा पुढचा आहे तो भाग म्हणजे प्रकाशाचा मुख्य स्रोत, की जिथं बऱ्याच जणांनी वीजच्या खाली रॉकेल आहे, ही त्रुटी माझी राहिलेली होती, ती मी दुरुस्त केलेली आहे. तर तिथं वीज किंवा सौर ऊर्जा बाकीचे ऑप्शन चालतील, पण रॉकेल चालणार नाही, कारण रॉकेल हे आता मिळत नाही, त्यामुळे तो ऑप्शन येत नाही, अशा सूचना आपल्याला आहेत. त्यानंतर पुढे जा. शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबाच्या वापरासाठी त्यांनी मला दिलेली आहे. शौचालय पाईपद्वारे मलनिस्सारण, सेप्टिक टँक. आता इथं सुद्धा बऱ्याच जणांची त्रुटी राहिलेली आहे की काही जणांनी शेवटचे ऑप्शन निवडलेले आहेत. उघड्यावरती किंवा मलनिस्सारण हे केलं जातं, हे शेवटचे ऑप्शन निवडत असताना आपल्याला काही त्रुटी जाणवलेल्या आहेत. त्यामुळे ह्याही त्रुटी आपल्याला इथं दुरुस्त करायच्या आहेत. त्यानंतर बघा पुढं उघडे गटार जी माहिती आहे त्यांनी दिलेली आहे ते मी भरतो आहे. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर LPGची व्यवस्था आहे. याही प्रश्नासाठी बऱ्याच जणांची त्रुटी राहिलेली आहे. तर LPG आहे किंवा खाली स्वयंपाकघर नाही, अशा काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या. त्यांचं वापरात येणारे मुख्य इंधन. आता हा एक प्रश्न असा आहे की इथंही बऱ्याच जणांची त्रुटी राहिलेली आहे. तर इथंही आपल्याला रॉकेल वगैरे निवडता येणार नाही किंवा खालचे पर्याय बहुधा निवडता येत नसावेत. तर यासाठी आपल्याला स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, यासाठी काही जणांनी जाळव लाकूड वगैरे असंही लिहिलेलं असेल, तर त्यासाठी आपल्याला हाच ऑप्शन सगळ्यात योग्य वाटतो, LPG PNGचा ऑप्शन. त्यानंतर रेडिओ ट्रान्झिस्टर त्यांनी या ठिकाणी जे दिलेलं आहे ती मी संपूर्ण माहिती पटपट भरून घेतो आहे. त्यानंतर आपण इंटरनेटची उपलब्धता मोबाईलवरती आहे, लॅपटॉप त्यांच्याकडे नाही आहे. त्यानंतर दूरध्वनी, मोबाईल वगैरे हे सगळं स्मार्टफोनवरती आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन बघितलं तर त्यांच्याकडं मोटरसायकल आहे, कार व्हॅन नाही. त्यानंतर कुटुंबात सेवन केलं जाणारं अन्न गहू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटचा मोबाईल नंबर आपण नोट डाऊन करून घेतलेला आहे, 95 45 41 95 45 41 47 47 47 47. अशा पद्धतीनं ही त्रुटी, एक त्रुटी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्व 34च्या 34 प्रश्न भरावे लागतात आणि मी हे सगळे भरलेले आहेत. आणि परत एकदा मी ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली पाहिलेली आहे. तर ही संपूर्ण भरलेली माहिती माझी बरोबर आहे, त्यामुळे मी पुष्टी करा या बटनावरती क्लिक करतो आहे.
म्हणजे आपण आता 71 नंबरचं गणनागर दुरुस्त केलं. ते थोडंसं आपण सारांशमध्ये जाऊन पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की बघा बाकीचे सगळे सिंक केले असं म्हटलेलं आहे. आणि 71 नंबरचं गणनागर जर आपण बघितलं, मी डायरेक्ट 71 नंबर तुम्हाला ओपनच करून दाखवतो. तर 71 नंबरचं जे गणनागर आहे 70 71 हे बघा 71 नंबरचं गणनागर आणि इथं स्थिती जर बघितली तर पूर्ण असं आलेली आहे. कारण मी आता ती माहिती अपडेट केलेली आहे. इथं सिंक केलेली नाही म्हणून पूर्ण असं आलेलं आहे. ज्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तुम्ही 2 नंबरच्या टॅबमध्ये जाऊन तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत. सारांशमध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्ण असं दिसेल. पूर्ण दिसल्यानंतर इथं सारांश बघितला तर एकूण 4 पूर्ण दिसतात पहा. म्हणजे मी 4 त्रुटी दूर केलेल्या आहेत आतापर्यंत, पण त्या अद्याप सिंक केलेल्या नाहीत म्हणून त्या पूर्णमध्ये दिसत आहेत. अपूर्ण माहिती माझ्याकडे काहीही नाही. बाकी 157 सिंक केले ही माहिती आपल्याला दिसेल. जेव्हा सिंक आपण हे 4 करू तेव्हा ते 157 अधिक 4 161 म्हणजे आपण फायनल सिंक केलेली माहिती याने अजिबात बदलत नाही. याने गणनागर बदलत नाही. याने इमारत क्रमांक बदलत नाही. फक्त आपण योग्य टॅबमध्ये जाऊन ती दुरुस्ती करायची आहे आणि तो टॅब म्हणजे हा आहे. परत एकदा पाहून घ्या. वरून 2 नंबरचा टॅब इथं आपल्याला दुरुस्ती करायची आहे आणि या टॅबमध्ये आपल्याला दुरुस्त करायच्या अगोदर सारांशमध्ये जाऊन त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आपल्याकडे नसेल तर नोंद करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं ही त्रुटी मी दूर केलेली आहे. आता नंबर येतो तो माहिती अद्ययावत करा. यामध्ये जर आपण बघितलं तर बघा आपण या 4 त्रुटी दूर केलेल्या होत्या. त्या 4च्या 4 या ठिकाणी आपल्याला माहिती अद्ययावत करा. जेवढ्या त्रुटी आपण दूर करणार आहोत, जेवढी गणनागर आपण दुरुस्त करणार आहोत ती सगळी अद्ययावत करामध्ये आपल्याला दिसून येईल. जर आणखीन काही आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर इथं आपण आणखी त्यामध्ये जाऊन दुरुस्ती करू शकतो. तर या ठिकाणी माझी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती नाही. तर आता या टॅबमध्ये जाऊन माझं काम झालेलं आहे. आता मी सिंक करा याच्यावरती जाऊन क्लिक करेन. कोपऱ्यावरती जाऊन या ठिकाणी क्लिक करेन आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या या ठिकाणी इथं सही करतो आहे. बघूया सिंक होते का माहिती. लाईव्ह चालू आहे. लाईव्ह रेकॉर्डिंग मी या ठिकाणी करतो आहे. सही करतो आहे आणि माहिती सिंक होते आहे का या ठिकाणी पाहूया. हां बघा डेटा यशस्वीरित्या सिंक झाला असा या ठिकाणी पॉपअप मेसेज मला आलेला आहे. मी ठीक आहे असं म्हटल्यानंतर इथंही मी ठीक आहे असं म्हणतो. आता तुम्ही सारांश पहा या ठिकाणी जाऊन पाहिलं तर बघा इथं सिंक केलेल्या गणनागरांची संख्या 162 झालेली आहे. कारण हटविले 2 त्यामुळे ती 162 झालेली आहे. 2 हटवलेली असल्यामुळं 162 अशी झालेली आहे. इथं आपण जर पहिल्या पानावरती येऊन पाहिलं, पहिल्या याच्यावरती येऊन पाहिलं तर 160 दिसते आपल्याला, पण 2 हटवलेले असे 162 आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर आपली माहिती यशस्वीरित्या सिंक झालेली आहे. आता सिंक झालेला डाटा जो आहे तो सारांशमध्ये येऊन एकदा आपण परत एकदा पाहूया की 71 नंबरला आपण भरलेलं होतं तो डाटा सिंक केले असं दाखवतं का. तर या ठिकाणी 71 नंबर मी या ठिकाणी ओपन करतोय. तर बघा 71 नंबर कुठं आहे, 70 आणि 71 ओके. आता आपल्याला 71 नंबर या ठिकाणी दिसत आहे बघा. सिंक केले असं या ठिकाणी आलेलं आहे की जे अगोदर स्थिती पूर्ण असं होतं आता ते सिंक केले अशी स्थिती या ठिकाणी आलेलं आहे. इथं लक्षात घ्या पूर्णच्या ठिकाणी 0 दिसायला हवं तेव्हाच आपली माहिती 100% सिंक झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. अपूर्णमध्ये काही माहिती आपली असणार नाही. तर अशा पद्धतीनं माझं काम पूर्ण झालेलं आहे. मी डाटा सिंक केलेला आहे. आता फक्त चिन्हांकित करा हा ऑप्शन या ठिकाणी राहिलेला आहे. तर मी इथं येऊन याच्यावरती येऊन नेहमीप्रमाणे इथं टिक करायचं आहे आणि आपल्याला सही करून चिन्हांकित करायचं आहे. तर फक्त मी चिन्हांकित करा हा ऑप्शन उद्यासाठी पेंडिंग ठेवतोय. कारण आणखीन काही अपडेट्स आले तर मला त्यामध्ये चेंजेस करता येतील. कारण मी गडबडीने एकदा चिन्हांकित केलं तर मला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. म्हणून मी फक्त चिन्हांकित करा एवढाच टॅब शिल्लक ठेवलेला आहे. तर मंडळी एकंदरीत माहिती कशा पद्धतीनं दुरुस्त करायची हे तुम्हाला कळलेलं असेल. माझी परत एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि खाली सबस्क्राईब नावाचं बटन आपण अद्यापही क्लिक केलेलं नाही. मंडळी तुमच्या समस्या त्याच माझ्या समस्या आहेत. त्यामुळे कृपया थोडंसं मलाही सहकार्य करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नावाचं बटन क्लिक करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.